नमस्कार मंडळी, मी किशोरी आरवी किश ह्या माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आपण कोल्हापूर दर्शनासाठी निघालेलो आहोत। कोल्हापूरमध्येच काही ठिकाणं बघितले आपण प्रसिद्ध, आणि त्यानंतर मग ज्योतिबाला गेलेलो होतो। त्यानंतर मग शाहू महाराजांचा पॅलेस पाहिला। आता आम्ही कणेरी मठ बघण्यासाठी निघालेलो आहोत आणि आता पोहोचलो सुद्धा आहोत। तर हे आहे सिद्धिगिरी महाराजांचं कणेरी मठ, आणि हे ठिकाण कोल्हापूर बसस्टॉपपासून जवळजवळ 25 ते 26 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही संपूर्ण कोल्हापूर दर्शन करण्यासाठी एक ऑटो ठरविलेला होता आणि त्याच ऑटोने आता इथे आलेलो आहोत। तर इथे अन्नछत्रसुद्धा चालू राहते, तर आम्ही जेवण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि इथे बघा तुम्ही, अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि आतमध्ये जो हॉल आहे ना, तर तिथे प्रसाद वाटला जातो। तर आम्ही छान असा प्रसाद घेतला आणि मन एकदम तृप्त झालं, कारण भूकसुद्धा खूप लागलेली होती। आम्ही सकाळपासून निघालेलो होतो आणि फिरत होतो। तर हा आहे ह्या सिद्धिगिरी महाराज संस्थानमधला आतमधील आवार जो आहे तो आहे। इथे छान अशी गणपतीची मूर्तीसुद्धा होती, आणि त्या दिवशी माहिती आहे का, गणेश चतुर्थीसुद्धा होती आणि छान गणपतीचं दर्शनसुद्धा झालं आम्हाला। तर हा संपूर्ण आवार आहे बघा तुम्ही, खूप सुंदर असा हा परिसर आहे। आणि हो, हे कणेरी मठ बघण्यासाठी इथे 250 रुपये तिकीटसुद्धा आहे। तर 250 रुपये पर पर्सन अशी तिकीट आहे। तर आम्ही दोघांची 500 रुपये तिकीट काढलेली होती। आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी बघू शकता। तिथे गार्डनसुद्धा आहे, तर ते सुद्धा बघू शकता। आणि आतमध्ये छान असं एक गाव वसवलेलं आहे, जे आपलं ग्रामीण जीवन होतं पूर्वीच्या काळी। तर ते तुम्हाला बघायला मिळेल, कशा पद्धतीचं पूर्वीचं जीवन होतं ते। तर छान असं हे ठिकाण आहे। आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून मी इथे सांगितलं आहे की इथे तिकीट काढावी लागते। बऱ्याच लोकांना माहिती नसते, तर तुमच्या माहितीकरिता म्हणून मी सांगितलेलं आहे। बरेच जण फिरायला जातात कोल्हापूरला, पण बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा नसते। तर मी त्या माहितीकरिता म्हणून हे तुम्हाला दाखवत आहे। खूप सुरेख असा हा परिसर आहे कणेरी मठ। तुम्ही जर कोल्हापूरला गेलात ना, तर नक्की जाऊन बघा। त्यानंतर आम्ही हे सिद्धिगिरी म्युझियम बघण्यासाठी आतमध्ये गेलो आहोत, आणि इथे आतमध्ये संपूर्ण गुफा तयार केलेली आहे, आणि ह्या गुफेमध्ये ऋषीमुनींचे पुतळे ठेवलेले आहेत। एकच थोडी
आणि इथे बघा कणेरी मठ बघण्यासाठी शाळेचे लहान लहान मुलं सुद्धा आलेले होते. काय करा ना. चला लवकर लवकर चला. सांगाडी चला. सिद्धिगिरी म्युझियम बघितल्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आणि आता आपण बघणार आहोत पूर्वीच्या काळातील जे ग्रामीण जीवन होतं ते कसं होतं. तर ह्याचा संपूर्ण छान असा म्हणजे गाव कसा असतो ना अगदी तसंच इथली म्हणजे ती जीवनशैली रचवून ठेवलेली आहे. आणि हे प्रत्यक्षामध्ये बघताना असं वाटत होतं की आपण कुठल्या तरी छान अशा खेडेगावात आलेलो आहोत. पूर्वीच्या काळामध्ये खेडेगावामध्ये कसं वातावरण राहायचं तर त्याचं संपूर्ण चित्रण इथे तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा या ठिकाणी लहान मुलं विटी दांडू खेळत आहेत तर दुसरीकडे जनावरं चरताना दिसून राहिले आहेत.
झालं का? इकडे नाही आहे का काही? संपला? कुठला?
आणि हा कण्हेरी मठ बघण्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 तास सहज लागतात. दुपारची ऊन खूप होती त्यामुळे आम्ही अर्धच बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो परत आपल्या हॉटेलला जायला. पण हे कण्हेरी मठातील ग्रामीण जीवन बघताना खरंच खूप छान वाटलं आणि पूर्वीच्या काळात आपलं ग्रामीण जीवन कसं होतं हे बघायला मिळालं. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.